तो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे. तर मी आज आमच्या गावात जायचं आहे. गावात आम्ही दरवर्षी जातो कारण आमच्या गावामध्ये आम्हाला सवासण्या घालायच्या असतात. तर ह्या वेळेसची आम्ही कोंबड्याची सवासण्या घालणार आहोत. तर ही माझी सिस्टर आणि ही मेकअप करत आहे. बघा तुम्ही गाईज, हे बघा. तर गाईज ही माझी सिस्टर आहे. आणि आता तर हा माझा फॅन आहे. तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमची ही गाडी आहे, आम्ही सगळेजण परिवार आहोत. ह्या व्हॅनमध्ये जाणार आहोत. तर गाईज मी आमच्या गावात आले आहे. तर मी फुल व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण आमच्या गाडीमध्ये खूप दाटी झाली, त्यामुळे आम्ही घेऊ शकलो नाही मी व्हिडिओ फुल. तर आताचा पुरा व्हिडिओ मी घेणार आहे. हे आमचे सगळे घरचे आहे आणि ही आमची देवी. हा मला दाखवते. गाईज ही देवी आहे आमची, ही देवी आहे आणि हे पुरं आमचं गाव आहे. बघा पुरा गाव आहे आमचं. इथे आम्हाला सवासण्या घालायच्या आहे. तर हे सगळेजण आहेत मदतीला, आम्ही आहोत मदतीला, आम्ही सगळे काम करणार आहोत. तर माझ्या सिस्टर बघा, ही आणि माझी सिस्टर आहे. ही मोठी आहे, ही मधली आहे, ही सगळ्यात मोठी आहे. हे बघा ही सगळ्यात मोठी. हाय 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 दुसरे हा माझा भाऊ आहे खोडकर. तिकडे बघा किती हरियाली आहे. इकडे व्हिडिओ करायला खूप छान आहे, मस्त आहे इकडे. हा माझा भाऊ बघा कसं आहे, थांबा तुम्हाला दाखवत्या. बघा पाणी आणते बघा इथे. थांब 2 मिनिटं. काय काय हाय बोल. हाय हाय गाईज, हाय हाय. काय कशाचा हे बघा, हे भांडत होत आहे मटणासाठी, मटणाच्या भाजीसाठी भांडत होत आहे. मला खूप भारी वाटतं. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. ही माझी सिस्टर आहे बघा कशी हाय करते तुम्हाला काढायला. हा बघा काय बोलतोय रे. हा होता बोलतोय. हा आम्ही तर दरवर्षी येतो कारण आम्हाला दरवर्षी ते सवासण्या घालायच्या असतात. ह्यावेळेस आम्ही ना म्हणजे आम्ही दरवेळेस गोड जेवणच्या सवासण्या घालतोय. ह्यावेळेस आम्हाला म्हणजे भाजीच्या सवासण्या घालायच्या आहे, म्हणजे मटण्याच्या सवासण्या. तर इथं मी एक व्हिडिओ काढलेला होता, खूप व्हायरल झाला होता तो व्हिडिओ, खूप व्हायरल. इकडे इकडे ना आपण इकडे जाऊ. तर गाईज मी तुम्हाला इकडलं पुरा व्हिडिओ दाखवते. तिथं पोपट म्हणतोय माझा भाऊ, तर आपण ते बघूया. हे बघा इथं पोपट आहे. हे बघा फोटो काढून किती क्यूट आहे तो पोपट. हे बघा हे बघा माझा लहान भाऊ, तुम्हाला दाखवते मी. पिल्लू ए पिल्लू हाय कर. हाय. हा माझ्या बहिणीचं मुलगा, हे माझी दाजी. हाय करा. हाय हाय हाय. तर गाईस पॅरट कसा आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ही माझी बहीण बघा चालली. माझे मोठे पप्पा बोलताय की तो बोलणार पोपट आहे म्हणून, तर आपण ते एकदा तसं बोलून बघूया. मजाक करताय की सिरियस बोलताय काय माहिती, पण आपण एकदा तर बघूया. बोलून दाखवायची. काय बोलायचं त्याला रे? काय बोलून दाखवायचं. काय काय बोलायचं त्याला? पोपट हाय हाय. हो हाय पोपट. गाईज आता मला पक्का कळलं की हे मजाक करते. हॅलो मिट्टू मिट्टू. हे मिट्टू नाही करणार, टिट्टू नाही करणार. जाऊ द्या, आपण आपलं चल ठेवूया. गाईज हे घर आहे, इथं आम्ही थांबलो. हा माझ्या बहिणीचं मुलगा, याचं नाव आहे प्रियांश, पण याला लाडाने प्रिन्स म्हणतात. अरे अरे ललतोय तो ललतोय. चला तो रडायला लागला. चला पोपट मिट्टू 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 खूप छान आहे गाईज व्हिडिओ काढायला.
इथं टेरेस पण आहे, हे बघा टेरेस पण आहे, पण आपण नंतर जाऊया टेरेसवर, आता नका. हे बघा आमची ट्रिप सारखंच निघलेलं आहे. ह्या ट्रिपमध्ये खूप मजा येणार आहे, खूप म्हणजे खूप मजा येणार आहे, कारण आम्ही खूप सारे जण आहोत आणि इथं माझे भाऊ पण तो खूप फनी मजा. तर काहीच तर मिट्टूला सारे जण बोलतो, पण तो मिट्टू काहीच बोलत नाही, त्याचं नाव पण माहिती नाही आम्हाला. हाय, माझ्या भावाचं नाव यश आहे, पण तो खूप पागलसारखं करतो. व्हिडिओ काढायचा फोटो आपण नंतर काढू. गाईज माझा हा फर्स्ट त्यामुळे मला ना काही सुचत नाही काय बोलावं काही नाही ते, तरी मी ट्राय करत आहे काय बोलावं काही नाही, विचार करून बोलते मी सारं. तर गाईज ॲक्च्युली मी फुल व्हिडिओ घेऊ शकले नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं, कारण आमच्या गाडीमध्ये जागाच नाही राहिली होती आणि आम्ही खूप दाटीने बसलेलो होतो, त्यामुळे मला फुल व्हिडिओ घेताच आला नाही. त्याच्यामुळे मी विचार केला की गावात गेल्यानंतरच व्हिडिओ पुरा बनवणार आहे. तर ते बघा माझं भाऊ कसं काय बोलायला हापसी म्हणता ना त्याला. गाईज हे बघा हे कसं माझ्या मोठ्या पप्पाच्या हाताने काय ते केळ खात आहे बघा. काय रे मिट्टू खा, ते बघ ते बघा गाईज हे बघा. काय दिसलं गाईज, आम्ही टेरेसवर जात आहे. चलो हाय हाय मम्मीला आवाज दे. तर गाईज आम्ही टेरेसवर आलेला हो, तिथं खूप सारे कपडे पडलेले आहेत, पण मी ते दाखवू नाही शकत मला कपडे. गाईज तुम्ही बघा कसा व्ह्यू आहे, किती सुंदर दिसतं गाईज इथं, किती मस्त आहे गाईज. त्यामुळे मला इथं यायला खूप भारी वाटते गाईज. इथून मला खूप खूप म्हणजे खूप सुंदर वाटत आहे. इथे जत्रा भरते गाईज साईडला, तर तिथं आम्ही इथून वरनं बघतो, कारण आम्हाला ना तिथं जायची ना खूप भीती वाटते. कुठे विहीर, कुठे हा गाईज तिथे एक विहीर पण आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं विहीर आहे. तर गाईज माझा भाऊ तर खाली गेला आहे आणि माझी सिस्टर आली आहे वरती, हिचं नाव आहे दिव्या. तर गाईज आमची गाडी. गाईज हा माझा फर्स्ट ब्लॉग असल्या कारणाने हा व्हिडिओला खूप 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 व्ह्यूज येऊन द्या, कारण माझा हा फर्स्ट आहे हा मुळे. तर याच्याने खाली आलो आहोत. तर गाईज मला खूप बोर होत आहे आता, खूप टाइम झाला. मम्मी ना पप्पा जवळ चालले आहे, तिकडे चालले आहे. आता इथे जत्रा सुरू होणार आहे, तर तुम्ही बघा, तुम्हाला दाखवते मी. पुरी जत्रा बघूया आज मी पहिल्यांदा पुरी जत्रा बघणार आहे, कारण मी तुम्हाला सांगितलंच मी ना कधी पण जत्रा जर का चालू झाली तर मग मी घरात बसते, तर आज मी पुरी जत्रा बघणार आहे. तुम्ही बघूया आपण. बघा आता जत्रा तुम्ही खूप जत्रा बघा आता जत्रा तुम्ही खूप जत्रा जत्रामध्ये आलो. चला रे चला. चला आम्ही जत्रात आहोत. गाईज आम्ही
इतकी जत्रा मी स्टॉप करते आणि मी काहीच टचका लागला मला आणि डोळ्यातच पाण्याला बघा. डोळ्यात पाण्याला काहीच टचका लागला. जत्रा झाली पुरी, जत्रा पुरी ऑल इन झाली आहे असं मी म्हणणार नाही. थोडी जत्रा बाकी आहे, ती तुम्हाला मी दाखवते. तर गाईज यांचं काय डिस्कशन चालू आहे, काय ते मला माहिती नाही. चला तर गाईज दिसते माझं तोंड. हम जा रे अब मारुती मंदिर. तर गाईज आम्ही मारुती मंदिरात चाललो आहे बघा. आम्ही हे 2-4 जण आहात बस, बाकीचं कोणीच नाही मागं बघा. हे आम्ही चाललो मंदिर. मी पहिल्यांदा मारुती मंदिरामध्ये चाललो आहे. आम्ही भरपूर तिथं आलेलो आहोत, पण मारुती मंदिरामध्ये मी कधी गेलेलोच नाही आणि आम्ही कोणीही गेलेलो नाही. तर आता बाहेरून बघतोय का मध्ये जातो हे मला काय माहिती नाही, पण मी मारुती मंदिरात चालले हे फिक्स आहे. तर काही तिथं पारायण असल्यामुळे आम्हाला मध्ये जाता येत नाही, तर आम्ही इथेच पूजा करत आहोत. तिथे खाली एक देवी आहे, तिथेच आम्ही पूजा करत आहोत. मध्ये जाता येत नाही. हे बघा पारायण चालू आहे, दिसत नाही. खूप बाया बसल्या आहेत, पारायण चालू आहे. हे बघा. तर गाईचं पारायण चालू होतं, तर त्यांनी बंद केलं, पण आम्हाला आज जाता आलं नाही. तर आम्ही इथून दर्शन करून निघालो आहे. तर गाईज आम्ही आमच्या घराजवळ आलेलो आहोत, देवीच्या मंदिराजवळ. आता आम्ही तिथं अगोदर यांच्या सवसण्या घालतील, मोठ्या बायांच्या सवसण्या. नंतर आम्हाला जेवायला भेटणार कधी किती टाईम. आणि आता माहिती का किती वाजलेले आहेत, आणि आता 3:30 झालेले आहेत. 3:50 झालेले आहेत. तरी पण आता आम्ही उपाशीच राहणार आहोत. सगळे सवसण्या झाल्यानंतर आम्ही जेवणार आहोत. रिटर्न आलो आहोत. पाण्याने पाय भरले सारे. गाईज मी टेरेसवरती आले होते शूट करायला, तर मी शूट केलं आहे. मी शूट केलं आणि आता आम्हाला निघायचं आहे. तर आमची गाडी इथून काढली आहे, इथं आहे आमची गाडी. इथं आमचं सगळं आवरल्याच्या नंतर आम्हाला लगेच निघायचं आहे, म्हणजे आम्हाला 5 मिनिटात निघायचं आहे. तर आज हा माझा पहिला ब्लॉग होता. तर मला खूप भीती वाटते की हा चालन की नाही चालणार, कारण मला पुढच्याच पण बनवायचं आहे. तर मी कुठे बाहेर गेले तर मला बनवू शकते, कारण घरातल्या घरात कसं बनवायचं हे मला काही माहिती नाही. त्यामुळे मी कुठे बाहेर गेले तर मी ते मी तर फुल व्लॉग टाकणार आहे. तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा ह्या व्हिडिओला. प्लीज लाईक आणि शेअर पण करा. तर इथं मी रील बनवायला घेतली होती, पण ना माझे अंकल खूप मजाक करत होते. तर रील बनवण्याचं सोडून मी फक्त हसतच होते. खूप मजा आली. पण हे मी 2-3 फोटो काढले आहेत आणि मी ही रील काढली आहे. लवकरात लवकर यूट्यूबवरती येऊन जाईल, पण मला तेव्हा पण खूप हसू येत होते. तर गाईस आता आम्हाला घरी जायचं आहे. आम्ही इथं निघलो आहोत बसल्या गाडीत बसण्यासाठी. इतकाच फुल ब्लॉग होता. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.